राजकारणातील आदर्श सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड. स्वर्गीय चाकूरकर यांचे निधन. सर्वच नेते भाऊक. देवघरातला देव हरवला म्हणत वाहिली आदरांजली. राजकारणी अनेक आहेत, अनेक होऊनही गेले, पण स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर, दिवंगत नेते स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारखे नेतृत्ववान, विचारवंत, निष्कलंक, निर्व्यसनी आणि एकवचनी नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातच काय तर देशात नसावेत. हे लातूरचे स्वाभिमान आणि अभिमान म्हणून या तिन्ही नेत्यांची ओळख देशात होती. लातूरचे भूमिपुत्र स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या निधनाने सर्वच लातूरकर महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत दुःखात होता. काही काळानंतर निलंग्याचे भूमिपुत्र स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं दुःखद निधन झालं. आणि आज नगराध्यक्षपासून ते दिल्लीच्या संसदेत ज्यांनी आपल्या कार्यातून, कामातून संपूर्ण भारतात आपली छवी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तयार केली होती, असे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ, निष्ठावंत, कर्तृत्ववान नेतृत्व स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांचा वयाच्या 90व्या वर्षी लातूर येथील त्यांच्या राहत्या घरी देवघर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी कळताच निलंगापासून ते दिल्लीपर्यंत सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी अतिशय दुःखात स्वर्गीय चाकूरकरांना आदरांजली वाहिली. निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगराध्यक्षपदाचे उमेदवार लिंबनप्पा महाराज रेशमे व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आदरांजली वाहिली, तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख यांच्यासह सर्वच उमेदवारांनी आदरांजली वाहिली. विशेष निलंगा येथे सार्वत्रिक निवडणूक नगर परिषदची असताना दुःखद बातमी कळताच शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सर्वांनी आपली प्रचार यंत्रणा तात्काळ बंद करून एक आदर्श आणि सुसंस्कृत राजकारणातील कर्तृत्ववान नेतृत्वाला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली, असा संदेश निलंगा वासियांनी यावेळी अनुभवले. निलंग्यापासून ते लातूर ते मुंबई आणि दिल्लीपासून ते संसद भवनापर्यंत आदरपूर्वक शोक, दुःख व्यक्त करत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अंत्यदर्शनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रुपालीताई पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजीराव पाटील, आमदार संजय बनसोडे, जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर, आमदार रमेश कराड, सर्वच पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी व चाकूरकर कुटुंबियांचे चाहते हे देवघरात धाव घेत, अंत्यदर्शन घेत डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. असा नेता पुन्हा होणे नाही. हे तिन्ही मोठे कर्तृत्ववान नेतृत्व लातूर जिल्ह्यातून पडद्याआड गेल्याने दुःख नव्हे, दुःखाचा डोंगर कोसळला आहे, हे नक्की. माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर हे देशाचे नेते होते, महाराष्ट्राचे नेते होते. आज त्यांनी आम्हाला सोडून गेले, तरी यांची सारखी ते चाकूरकर साहेबाचे जे झ्याप होती देशावर, महाराष्ट्रावर, आपल्या मराठवाड्यावर, लातूर जिल्ह्यात, असे नेते होणे नाही. आणि त्यांची जी बी ऑल भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात जेवढी बी त्यांचे कार्यकर्ते आहेत, आज त्यांच्याबद्दल दुःखात सहभागी आहेत. आणि असे नेते होणे नाही. आज त्यांनी 7-8 वेळेस आपल्या लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून केले. त्यांनी असं एक संदेश दिले की राजकारण करत असताना त्यांच्यापासून काहीतरी आपण शिकवून घ्यायला पाहिजे, की विरोधक जरी बी टीका केले तरी त्यांनी आपली जे छबी होती, छबी कवा खराब केलेली नाही. आपलं जे तत्व, जे आपलं जे काम, जे आपलं पक्षाचं काय कर्तव्य आणि आपली अंमलबजावणी काय, लोकांसाठी काय करायला पाहिजे, सर्वसामान्यांसाठी काय करायला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचा विकास काय करायला पाहिजे, मराठवाड्याची छबी काय, महाराष्ट्राची काय, देशाची काय, असे एक पक्ष निष्ठावंत म्हणून जे आहे चाकूरकर साहेबाची, तशी एक निष्ठावंत भावना, पक्षावरची भावना, पक्षाचं नेतृत्व काय आहे, ही जी शिकवण चाकूरकर साहेबाची होती, ही शिकवण आपण आपल्या आचरणात ठेवावं. आणि चाकूरकर साहेबाला, त्यांच्या कुटुंबाला त्याला धीर द्यावा. आणि चाकूरकरच्या या सहभागी निधन झाले, त्यांच्यात आम्ही ही पोकळी भरून निघणार नाही. आणि चाकूरकर साहेब हे अमर राहावं, ही अशी माझी भावना व्यक्त करतो. ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या वतीनं श्रद्धांजली काय सांगतो? अत्यंत दुःखद घटना काल घडली.
आज त्यांचा अंत्यविधी आहे. एक संस्कृत आणि संत म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशाचे होते आणि लातूर जिल्हा कैलासवासी चाकूरकर साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब आणि कैलासवासी निलंगेकर साहेब या तिघांनी देशामध्ये नाव केलं. ते दोघं आधीच आपल्यातून निघून गेले होते, पण आज एक मोठी पोकळी चाकूरकर साहेबांमुळे निर्माण झालेली आहे आणि असा नेता किंवा नेते होणे नाही म्हणून निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पित करत आहोत. काय सांगाल आणि आपल्या सर्वांसाठीच, विशेषतः देशासाठी म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. देशासाठी सुद्धा ही फार दुःखद घटना आहे. फार मोठे व्यक्तिमत्व, फार विचारवंत व्यक्तित्व आपण लातूर जिल्ह्यातून त्यांना मुकलो. याची ही पोळी भरून निघणं शक्य नाही आहे. आम्ही काल गेलो होतो दर्शनाला, परत आज आम्ही तिथे जाणार आहोत. ही घटना आम्हाला बरंचसं ज्ञान देऊन जाईल की आज निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा असताना सुद्धा आम्ही कालपासून प्रचार बंद करून सगळ्या गोष्टी जिथले तिथं थांबून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतोय. मी नगरपालिकेचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निलंग्याचा काँग्रेस पक्षाचा व माझे सर्व सहकारी नगरसेवक यांच्यातर्फे व काँग्रेस पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतोय आणि थांबतो. असा नेता पुन्हा होणे नाही असं आपल्याचं राजकारण म्हणा किंवा समाजकारण म्हणा या देशामध्ये तिन्ही नेत्यांनी केले. आठवणीमध्ये उजाळा काय ते नाही. आता त्यांच्या सांगाव्या तेवढ्या गोष्टी कमी आहेत. इतकं मनमिळावू स्वभाव, अत्यंत लीनता, बसून सगळ्या गोष्टी समजावून लेकरासारखं समजावून सांगणं, कुठलाही भेदभाव न ठेवता सगळ्या समान घेऊन जाणारा माणूस. आणि जे काही तुम्ही राजकीय असू द्या, राजकीयाच्या बाहेरचा असू द्या, एखादा विषय विचारला त्याला सविस्तर पूर्णपणे समाधानकारक मार्गदर्शन करणारा व्यक्ती आज आपल्या हातातून गेलेला आहे. काय वाटतं पूर्वीच्यामध्ये असा नेता होणं म्हणजे कर्तृत्वाचे विचार कर्तृत्व म्हणजे कसं आहे, देशात 35-40 वर्ष सतत लोकसभा गाजविली, लोकसभेचे अध्यक्ष राहिले, देशाचे गृहमंत्री राहिले, विविध राज्याचे राज्यपाल राहिले, एकनी अनेक पदं भोगले आणि ते पदावर कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर कुठला आरोप लागला नाही, कुठला काहीच लागला नाही. सगळे इथपर्यंत पक्षाचे जो सोडून ते अख्ख्या भारताचे लोक त्यांना वेगळ्या नजरेने बघत होते. असले माणूस आता शक्य नाही. आजकाल कसं कोण लगेच 5 वर्ष झालं तर 50 आरोप दिल्यात लोकाला. 40-50 वर्ष राजकारणात राहिले, कुठल्याही सिंगल एक सुद्धा माणूस त्यांना काही विरोध केला नाही, ना आरोप लावला नाही. राजकारणात असले माणसं फार कमी होतात. शक्य नाही आजच्या राजकारणात असले माणसं येणं. तुम्ही जाणार हां, आता आम्ही काल जाऊन दर्शन घेऊन आलं आहे. आज अंत्यविधीला आम्ही सगळेजण जाणार आहोत. आज आम्ही अंत्यविधी होईपर्यंत कुठलाच प्रचार वगैरे आम्ही काही करणार नाही. अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही प्रचार करू, परत आमच्या कामाला. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे पहिले पण होता, आता पण त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही परत येऊन इलेक्शनच्या निवडणुकीच्या कामाला लागणार आहोत. काय निश्चितच हे वेदनादायी आहे. जिल्ह्याचंच नाही तर देशाचं एक नेतृत्व आपल्या काँग्रेस पक्षाचं हरवलेलं आहे. जे वैचारिक नेतृत्व होतं, विकासाला एक नवी दिशा देशाला देणारं नेतृत्व होतं आणि ते आपल्या मातीतलं सुपुत्र असल्यामुळं आपली तर खूप मोठी पोकळी झालेली आहे, हानी झालेली आहे, पण देशाची हानी झालेली आहे. काँग्रेस पक्षाची खूप मोठी हानी झालेली आहे. एक काँग्रेस पक्ष जोमानं पुढे घेऊन जाणारा विचार, त्याचा खंबीर साथ राहणारं नेतृत्व आपल्यातून हरवलं आहे. निश्चित आम्हा सर्वांना त्यांचा गर्व आहे आणि खूप मोठं दुःख आहे की असा नेता परत होणे नाही. आज श्रद्धांजली काँग्रेसच्या वतीनं उमेदवाराच्या वतीनं काय सांगा? निश्चित आजच्या श्रद्धांजलीत एवढंच म्हणतो की साहेबांच्या विचारावर आम्ही नगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था याचा विजय घेऊनच त्यांना खरी श्रद्धांजली होईल आमची. आदरणीय लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, माजी गृहमंत्री, आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि एक दुःखद बाब माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रात, देशामध्ये झालेली. आज त्यांच्यावर संपूर्ण भारत देश एक निष्कलंक व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांच्यावर सर्व पक्षाचे
त्याला असं वाटत नव्हतं की त्यांना किंवा हे माझ्या म्हणजे कुठल्या एका पक्षाच्या असं वाटत नाही, पण भारत देशाचे खरेच गृहमंत्री माजी गृहमंत्री होऊन गेले हे दुःखद बघत आहे. मला एक खंत वाटते की आज आमच्यातून आमचे एक ज्येष्ठ नेते, आमच्या लिंगायत समाजामधून चे नेते आमच्या निघून गेल्यामुळं आज आम्हाला अति दुःख झालेलं आहे. त्या दुःखामधून आदरणीय चाकूरकर सर्व फॅमिलीला सावरण्याची देवाच्याने प्रार्थना करतो. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.